मंडळी, नांदेड जिल्ह्यात शिंदे गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद आता टोकाला पोहोचलाय. 2 दिवसांपूर्वी नांदेड दौऱ्यावर आलेल्या खासदार श्रीकांत शिंदेंना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर देखील त्यांच्या सोबत होते. खरं तर त्याच दिवशी जाहीर सभेत आष्टीकर म्हणाले होते की मी 7 दिवस झालं सारखं फिरतोय, रोज हदगाव मध्ये आहे, माहूर मध्ये सुद्धा गेलो होतो. मग मला दाखवायचे ना काळे झेंडे, आजच कशाला हा प्रयत्न करायचा? पण आता तर त्यांनी ठाकरेंच्या सैनिकांना खुलं आव्हान देत कडक इशारा दिलाय. मला जर कुणी आव्हान देत असेल तर मी आव्हान घेणारच. पुन्हा जास्तच खुमखुमी असेल तर यापुढे मी तयार आहे. मी प्रत्येक गावात फिरणार, मला रोखून दाखवा, अशा शब्दात खासदार आष्टीकरांनी ठाकरे सेनेला चॅलेंज केलंय. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नांदेड ग्रामीण जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी देखील जोरदार पलटवार केलाय. दिसेल तिथे शिवसैनिक तुडवणारच, असं म्हणत खराटेंनी आष्टीकरांचं आव्हान स्वीकारलंय. त्यामुळे यानंतर आता दोन शिवसेनेत आरपारची लढाई होणार असल्याचं दिसतंय. पण या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये नेमकं काय काय घडतंय, खासदार आष्टीकर विरुद्ध ठाकरे गट हा वाद कसा रंगलाय, तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदंका. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे सेनेतून 6 खासदार फुटल्यानंतर त्यांचा निषेध म्हणून ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवाची घोषणा केली. त्यामुळे संतापलेले शिवसैनिक जागोजागी रस्त्यावर उतरले. यामुळे बंडखोर खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा नुकताच बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा झाला. या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात नवा उत्साह भरला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचाही 2-3 दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा दौरा पार पडला. पण या दौऱ्यात श्रीकांत शिंदेंना ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथून श्रीकांत शिंदे यांच्या वाहनाचा ताफा जात असताना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अचानक गाड्यांसमोर येऊन काळे झेंडे दाखवले. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला करत ताब्यात घेतलं. यावेळी खासदार आष्टीकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान हा सगळा प्रकार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लोकसभा मतदारसंघात आणि त्यांच्या समोरच घडल्यानं त्यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केलाय. दुसऱ्या बाजूला घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती उद्धव ठाकरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी कॉल करून संपर्क साधला. तुमच्या सर्वांच्या मी पाठीशी आहे, काळजी करू नका, तुम्ही चांगलं काम करत आहात. गद्दारांच्या विरोधात ही लढाई अशीच पुढे चालू द्या. तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. आता स्वतः उद्धव ठाकरेंनीच प्रकरणात उडी घेतल्याने आणि शिवसैनिकांनी ऑपरेशन तुडवाची झलक दाखवल्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा संताप उफाळून आलाय. त्यांनी आता एक व्हिडिओ जारी करत ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांसह कार्यकर्त्यांनाही उघड आव्हान दिलंय. आष्टीकर म्हणाले की कुणी आव्हान दिलं तर ते आव्हान मी स्वीकारणारच. मी 7 दिवस झाले फिरतोय, हदगाव मध्ये तर रोज आहे. मग मला दाखवायचे ना काळे झेंडे. तसंच कुणामध्ये जास्तच खुमखुमी असेल तर यापुढे मी तयार आहे. मी मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरणार आहे, मला अडवून दाखवा, असं म्हणत खासदार आष्टीकरांनी ठाकरे सेनेच्या विरोधात दंड थोपटलाय. दरम्यान आष्टीकरांनी हे चॅलेंज दिल्यानंतर आव्हान काय देतो, दिसला तिथे तुडवणारच, अशा भाषेत ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी प्रत्युत्तर दिलंय. खराटे म्हणाले की ऑपरेशन तुडवाची झलक बघितल्यापासून गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बुडाला आग लागली आहे. ते म्हणतायत आता सगळ्या मतदारसंघात फिरणार, पण हिम्मत असेल तर फिरून दाखवा. दिसला तिथे नाही तुडवला तर नाव सांगणार नाही. सुरक्षा बाजूला ठेवा आणि मग बघा शिवसैनिक काय करतात ते. वाय असो झेड असो, नाही तर आणखी कोणतंही सुरक्षा कवच घालून फिरा. शिवसैनिक गद्दारीचा जाब विचारणारच, असं म्हणत खराटे यांनीही आष्टीकरांचा चॅलेंज स्वीकारलाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शिंदे गट आणि ठाकरे सेनेतील वाद टोकाला पोहोचला असून हा संघर्ष पुढे काय वळण घेतो ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुडवाच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.